महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, सातारा जिल्ह्यातील 8 तरुणांचा मृत्यू। महाबळेश्वर जवळील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात एका स्कॉर्पिओ गाडीचा अत्यंत भीषण अपघात झालाय। या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात गाडीतील 8 तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य प्रवासी गंभीर जखमी झालेत। हे सर्व तरुण सातारा जिल्ह्यातील असगाव तालुका कोरेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत असल्यानं असगाव परिसरावर शोककळा पसरली आहे। नियंत्रण सुटल्यानं गाडी दरीत कोसळली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार असगाव येथील हे तरुण स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH11DN 2340 न प्रवास करत होते। आंबेनळी घाटातील तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं ही स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली। अपघात इतका भीषण होता की गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून 8 जणांना जागीच प्राण गमवावे लागले। मृत्यू व जखमी झालेल्यांमध्ये असगावचे तरुण या दुर्दैवी घटनेत 18 ते 35 वयोगटातील तरुणांचा समावेश आहे। प्रवाशांची नावं अशी: महेश अनिल पवार वय वर्ष 45-25, रितेश राजेंद्र लोखंडे वय वर्ष 25, अनिल अभिमन्यू शिंगटे वय वर्ष 25, उत्कर्ष आनंद शिंगटे वय वर्ष 21, आदित्य अशोक साळुंखे वय वर्ष 21, सुहास जितेंद्र लोखंडे वय वर्ष 20, अंश समीर चव्हाण वय वर्ष 18, नितीन किसन नायकोंडे वय वर्ष 35। या यादीतील 8 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस प्रशासनाकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं अधिकृत काम सुरू आहे। असगाववर दुःखाचा डोंगर। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ट्रेकर्स, महाबळेश्वर पोलीस आणि प्रशासनानं तातडीनं दरीत उतरून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले। घाटातील खोल दरी आणि अंधारामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे आले। एकाच गावातील 8 तरुण मुलांचा या अपघातात मृत्यू झाल्यानं संपूर्ण कोरेगाव आणि सातारा तालुक्यात अत्यंत हळहळ व्यक्त केली जाते। पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत। आज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।